महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। निलंगा शहरातील सर्व सार्वजनिक बोर तात्काळ सुरू करा, मुजीब सौदागर। निलंगा शहरातील सर्व सार्वजनिक बोर तात्काळ सुरू करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर यांनी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की निलंगा शहरात रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगून आठवड्यात एक वेळा पाणी येत असून तेही अत्यल्प कमी प्रमाणात व कमी वेळासाठी येत असून पाण्याची कमतरता भासत आहे। पुढे कडक उन्हाळा असून पुढच्या मार्च महिन्यात धुलीवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा आणि रमजान ईद असून सध्या मुस्लिम समाजातील सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे। या सर्व गोष्टी तसेच येणाऱ्या तांत्रिक अडचणी जसे की पाईपलाईन फुटणे, मोटार जळणे, पाऊस कमी पडणे, लाईट बिल न भरल्याने कनेक्शन कट अशा अडचणी सांगून येणार नाहीत, म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून तात्काळ बोर सुरू करण्याची मागणी समस्त निलंगेकरांतर्फे सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर यांनी केली असून ती पूर्ण नाही झाल्यास रमजान महिन्यानंतर अनिश्चित वेळी समस्त निलंगेकरांतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे। आज जे आपण निवेदन दिलेले आहे ते नेमकं कशासाठी आणि काय मागणी आहेत निवेदनाची आपल्या? आज निलंगा नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी साहेबांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी असा निवेदन दिलेला आहे की ज्यामध्ये अशी मागणी केली आहे। आपण निलंगा शहरातली अवस्था पाहतोय। सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळेस इलेक्शन लागल्या होत्या निवडणुका त्यावेळेस 24 तास पाणी देऊ असे आश्वासन देऊन ते पाणी मुबलक प्रमाणात न येत असून काही ठिकाणी आजही पाणी येत नाही, प्रेशर नाही। त्यामध्येच तांत्रिक अडचणी म्हणून रोडचं काम चालू आहे म्हणून सध्या आठवड्यातून एक वेळेस किंवा 2 वेळेस पाणी येते आणि ते पाणी मुबलक प्रमाणात नसून प्रत्येकाकडे तेवढं साठवण्यासाठी व्यवस्था नाही आहे। सर्वांच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत। त्यामध्येच या मागच्या निवडणुकीमध्ये विरोधात असलेले सध्याचे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये म्हणलं होतं की आम्ही सत्तेत आल्याच्यानंतर बोर चालू करू म्हणून, आणि सत्ताधाऱ्यांनी मागच्या वेळेस म्हणलं होतं 24 तास पाणी देऊ, ते देऊ शकले नाहीत। तर आमची सर्वसाधारण सभेमध्ये ज्या जीबीच्या बैठकीमध्ये आमची अशी मागणी राहणार आहे, दोघांकडून अपेक्षा आहेत सर्वसामान्य जनता म्हणून कोणी त्याला विरोध न करता सर्वानुमते सार्वजनिक बोर तात्काळ सुरू करण्यात यावे आणि या तांत्रिक अडचणी कधी न संपणाऱ्या आहेत। उदाहरणार्थ पाईपलाईन फुटणे, रस्त्याचं काम, कुठं लाईटचं कनेक्शन तुटलं, लाईट बिल भरलं नाही, अशा अनेक तांत्रिक अडचणी येणार आहेत। कधी कधी नैसर्गिक आपत्ती म्हणून वरून पाऊस कमी असतो त्यावेळेस ही अडचणी थांबणाऱ्या नाहीत। त्याचा विचार करून येणाऱ्या पुढल्या महिन्यामध्ये सध्याही रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये धुलीवंदन, रंगपंचमी तसेच रमजान ईद असे सर्व सणवार आहेत। त्याच्या सर्व गोष्टीची लक्षात घेऊन तात्काळ सर्वानुमते हे बोर चालू करण्यात यावे, अन्यथा यामध्ये जनतेला असा मेसेज जाईल की सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत। यांना जनतेचं पडलेलं नाही, यांना फक्त आपली पदं, आपल्या खुर्च्या महत्त्वाच्या आहेत असा मेसेज जनतेमध्ये जाणार आहे। त्यामुळं हा मेसेज न जाऊ देता सर्वानुमते विरोधक आणि सत्ताधारी यांनी या निवेदनाचा विचार करून सर्वानुमते बोर चालू करावे। महाराष्ट्र टुडे 24 न्यूजसाठी निलंगा तालुका प्रतिनिधी नईम खतीब।